तिकडे काय काय नाही वल्गन लागली म्हणतात, वल्गन लागली. जे मासे उड्या मारतील ते या पाळण्यात अडकतील. चला आता परत एक झोल मारलाय. मासे बघा किती लागलेत. याई अच्छा, थोडी थोडी चहा दिलीत, बरं झालं, गारटलेलं. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 8 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि आज वातावरण सकाळचं जसं क्लिअर आहे, पण आता पावसाचे दिवस आहेत तर पाऊस म्हणा लागेलच. तर पाणी वगैरे भरून झालं आहे. चहा प्यायला या. गावाकडचा कोरा चहा. ॲक्च्युली आता पावसाला सुरुवात झाली तर बरं वाटतं आहे गावाकडे, कारण आता एवढे दिवस आहे ना पाऊस पडत नव्हता, पण आता पडायला लागला तो चांगला पडतो. आता शेतीची कामं पण सुरू झालेत. थोड्या दिवसात ते रोपं आहेत ती पण चांगली तयार होतील, कारण पाऊस नव्हता ना त्यावर्षी रोपं पण थोडी स्लो वाढली, कारण त्यांना पाणी पाहिजे. ही भात शेती म्हणजे पूर्ण पावसावरची शेती. पाऊस पडला नाही तर मग सगळं गणित गंट. आज आकाश तसं एकदम वेगळंच आहे, म्हणजे ढग आहेत, निरभ्र नाही बोलू शकत आपण. आणि पावसाळ्यातून कसं आहे अचानक पाऊस भरतो, तसं गावाकडचं सुंदर वातावरण झालं आहे. सगळं हिरवंगार झालं आहे बघा. चहा तर पिऊन झाली आणि न्याहारी पण झालंय आणि बघताय पावसाने सुरुवात केलंय. तर पाऊस असा चालू राहिला तर आपण ओढ्यावर जाऊ शकतो. चला मंडळी, पाऊस तर भरपूर पडतो आहे आणि आपण आता ओढ्यावरती आलो आहे. हा आपला ओढा, गावाला आम्ही पर्या बोलतो, पर्यावर चाललो आहे घरून, तर शुद्ध भाषेत ओढा म्हणतात. तर पर्यावरती आलेला आहे आणि इकडे पाणी बघताय का. त्या दिवशी आपण मासे नेले आणि आता काय रोजच्या रोज इकडे चढणीच्या माशाचा जो काय थरार आहे, जोपर्यंत आहे ना मोठा पाऊस येत नाही. एकदा का मोठा पाऊस आला आणि इकडनं पाणीच पाणी झालं, मग इकडे बांधण्यावर काय मासे पकडता येत नाहीत. एक 10-15 दिवस मजा करून घ्यायची, कारण ही मजा असते. दरवर्षी आम्ही वाट बघत असतो की चढणीचा मासा कधी चढतो आहे. यावर्षी पावसाने जरा लेट हजेरी लावली, पण लेट आला पण थेट आला. तर आता तुम्हाला माशांचे व्हिडिओ रेग्युलरली येत आहेत, मजा येते, खूप धमाल पण येते तेवढीच. वर उचल. आले का वर? नाही ना, वर बघ, वर बघ. हे बांधण खालून असं दिसतंय. मोठा आला, मोठा आला. हां काढायचा. हां काढ रे. चला आता परत एक झोल मारलाय. मासे बघा किती लागलेत. ते मासे पकडायला धमाल येते. हा हा असली मासा. हा बघा, प्युअर फ्रेश मछली. झाड 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 चांगलं आहे, मजबूत, कडक कडक. येऊ दे, येऊ दे, पोत्यान येऊ दे, पोत्यान येऊ दे, पोत्यान. ते माझ्या पाठी हात आहे ना तुझा. हा हा लागली लागली जराशी हाताची. कडक झोल मस्त बसला.
आता चांगला बसलाय. मोठे आहे. हा एवढा मासा होता ना. खाली ना. हा आबा असा मासा हा होय. हे बघ हे असे मासे हवेत मग मजा येते. मासे आहे फ्रेश एकदम. तिकडे काय काय नाही वल्गन लागली म्हणतात. वल्गन लागली. पायाखाली बघ काय पायाखाली. बघ इथे हा इथे इथे येऊ दे येऊ दे. ते वर कर. हा येऊ दे येऊ दे. हे बघा हे बघा. हात टाकला ना. उचल उचल. हा झालं उचल. नीट उठला नीट उठला. हा चिकन एकत्र कर नाही तर पडतात मग. हा अरे कड हा मोठा झोला. गेलं जाम पॅक आहे. ही मोठी लागली. असे ॲक्च्युली मासे कसं पाऊस चांगला पडतोय आज. शांत पाऊस पडतच राहिला आहे. असा नाही की आला आला गेला गेला. पाऊस चांगला पडत. हां बघ कसा मोठा आहे. ते मोठे मोठे पण गावलेत. हे बघ काय ते रतवा पण आहेत. तो बघ कुठे गेला तो. उड्या मरतोय. मासा चणणीचा मासा. ही जी मजा आहे ना ही मजा वर्षातून एकदा अनुभवता येते आणि खूप धमाल येते. याच्यासाठी आहे ना वेळात वेळ काढून प्रत्येकजण इकडे येतो आणि इकडे बांधण वगैरे घातलं जातं आणि त्याच्यानंतर ही धमाल करता येते. चला नायरी मराठवाडीमध्ये आलो आहे. तर इकडे आमकरांकडं बहीण पण दिलेली आहे. ठीक आहे आता मुंबईला आहे. तर आता थेट आपण जाऊ बांधणावर. बांधण म्हणजे पाळणा लावलेला आहे. पेरूचं झाड लागलं आहे. भरपूर पेरू लागले आहेत आणि हे मराठवाडी पूर्ण. किती घरं आहेत रे तरी पण. 40-45 घरं आहेत. मोठी वाडी आहे मग एकदम. ही नायरीमध्येच येते ना. नायरी मराठवाडी. ओके. कालपासून सुरुवात होते आणि वर आहे ॲक्च्युली म्हणजे मेन जो तिवऱ्याचा रोड आहे ना त्याच्या वरच्या बाजूस ही वाडी आहे. आई हां अच्छा. थोडी थोडी चहा दिलीत बरं झालं. गारटलेलं. तू नाही घेत रे. हां या बाय द वे सागरचं घर आणि मम्मी मगाशी पप्पा होते ते पप्पा. तर आता येता येता भिजलेलं. चहा पिऊ मग तो पाळणा लावायला जाऊ. सेटिंग वगैरे झाले. फक्त कसं इकडे पाणी आता गेलं पाहिजे ओढ्यावरून. मग कसं तिकडे पाळण्यात मासे मिळतील. चहा प्यायला पावसामधली चहा. हे राजने घेतलं आहे हे मेन हत्यार. याला पाळणा बोलतात. तर हा आहे आपला बांबूचा पाळणा. तर नॉर्मली प्लास्टिकचे पण येतात आणि हे बांबूचे पण. त्या प्लास्टिकच्या अशा पट्ट्या येतात ना त्या पट्ट्याचं बनवतात पारंपरिक पद्धतीने. हा ह्याच्याने मग कोयनी पण बनवतात. कोयनीने पण मासे पकडतात. एका बाजूला असं जायला असतात त्याने आतमध्ये अडकतात. आणि जे टोके असतात ते पण त्या बांबूनेच बनवतात. खेकड्याचे टोके. चला आता इथून पहिल्यांदाच आलो आहे रे त्या बाजूला. हां कधी काय येण्यात मी संबंध होता. बहिणीकडे 1-2 वेळा आलो. घरी आलो. आमकर होय.
पाणी इथून तर खाली गेलं पाहिजे. हे जात आहे का? हा इथून जात आहे. हा केवढा डव आहे रे? मोठा एक पुरुष एक पुरुषभर आहे. भारी सेटिंग केली वा, मजबूत एकदम. हां हे पाळण्यासाठी खास. ओके. काय विषय बघ वरती झाला झिरपत आहे. नाटा बिटा असेल तो बुजवायला लागेल. तर ॲक्च्युली पाणी येते वरून. हे जे बांधण घातलं आहे ना त्याच्या वरून पाणी आलं पाहिजे, म्हणजे इथे झोत पडला पाहिजे. तेव्हा जो बाळणा आणला आहे तो इथे बांधणार, मग मासे इथून उड्या मारतील. आता सीन काय होतो आहे, पाणी मधूनच कुठून तरी जात आहे, त्यामुळं मग ह्याच्यावरून पाणी जात नाही. तर हे बाय द वे नायरी मराठवाडीचा ओढा, ओढ्यावरती आपण आलो आहे. तर अशी ही सेटिंग केली जाते. मेहनतीचं काम असतं, कारण हे सगळं पॅक वगैरे करताना दगड्या वगैरे दिसतात का, मोठ्या मोठ्या दगड्या रचलेल्या आहेत. या बाजूला इकडे हा नायरी मराठवाडीचा ओढा, गावाला पर्या म्हणतात आमच्याकडे जास्त करून. हे जे छोटे छोटे ओढे असतात ते ओढे मिळून मग एक नदी होते, आणि नदी हळूहळू जाऊन मग ती खाडी होते. खाड्या एकत्र आल्या की मग समुद्र होतो. असे सगळे हे पाण्याचे स्रोत आहेत. तर हा ओढा इथे टच होतो आहे नदीला. ही समोर नदी बघताय ना, हा ओढा बघा इथे जॉईंट झाला. आणि ही नदी म्हणजे प्रचितगड आणि धोदवणे दोन्ही बाजूने दोन नद्या आल्या, त्या एकत्र होऊन ही नदी अशी खाली जाते. आणि तीच नदी मग एक शृंगारपूर गाव आहे, कातुडी गाव आहे, त्या बाजूने येते. आमचा ओढा येतो, अशी ही जॉईंट होते खाली तिवऱ्याच्या नायऱ्याच्या इथे पुलाच्या इथे. आणि तिथून मग ती सरळ सरळ जाऊन मग शास्त्री नदी बनते. ॲक्च्युली शास्त्री नदी आणि सोनवी नदी या दोन नद्यांचा संगम आहे, त्यामुळं आपल्या तालुक्याला संगमेश्वर असं नाव आहे. आणि या दोन नद्या पुढे पुढे जाऊन मग परत बाव नदी एकत्र येते. अशा बऱ्याच नद्या एकत्र येऊन मग जयगडची खाडी होते. त्यामुळे जयगडची खाडी पण तेवढीच लांब लचक पल्ला पार करून येते. असा सगळा मोठा पाण्याचा स्रोत आहे. आता इकडे बांधण, ॲक्च्युली इकडे आपण आलेलो पाळणा लावायला, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की पाण्याचा इश्यू आहे. तर बघूया काय सॉर्ट आऊट करता येते. सॉर्ट आऊट करून मग पाळणा लावून जाऊ, मग पाळण्यात मासे गावतील म्हणजे मिळतील. काय सेटिंग गावली काय? मेन प्रॉब्लेम कुठं आहे तो समजला आहे ना. या बाजूला इकडे कुड्याची फुलं बघा अजून भरपूर आहेत. ॲक्च्युली येवाला त्याच्या ज्या शेंगा असतात त्या पण संपतात, पण यावर्षी सगळं उलटंच आहे. जून संपायला आला तरी पण ही फुलं आहेत. बांधण्याच्या इथून जरासं वर आलेलं आहे. बांधण्याच्या इथे थोडी माती वगैरे टाकावी लागणार आहे. तर जरासं वर आलेलं आहे. तर ही नदीचं पात्र, खूप मोठी नदी आहे, म्हणजे प्रवाह असतो ना ह्याचा तो भयंकर आहे. आता पण ऑलरेडी पाणी झालं आहे, पण थोड्याच दिवसात इथे आता आम्ही उभे आहे ना, तिकडे उभे पण राहू शकत नाही. हे बघा धोदवण्यावर आपण जातो ना, तर धोदवणे धबधबा इथून असं चालत वर जावं लागतं. इकडे खोऱ्यामध्ये जावं लागतं प्रचितगडच्या पलीकडं. हा जो डोहा आहे ना, हा डोहा बघते हा खूप खोल आहे. मेमध्ये धोदवण्यावर जातो तेव्हा आम्ही बघतो. आता ह्याच्यामध्ये पाणी भरलं आहे बऱ्यापैकी. झोतावर आहे ना मासे उड्या मारत आहेत, चढतायत म्हणजे. हां ते दिसतंय का तिथे बघा, त्या समोर बोट दाखवतो तिथे. हे बघ एवढ्या पाण्याला पण चढतात नाही ते. मोठे आहेत मासे. ते उड्या मारतात आणि खाली जात आहेत. हां फोर्स भरपूर आहे ना, दिसतंय का. आता हे थोड्याच दिवसात हा पूर्ण जे दगडावरती दिसतात ना अशी लेवल होईल पाण्याची. भरपूर पाणी असतं. आता काय कमी नाही आहे, आता पण भरपूरच आहे. हे बघा बांधण आहे. हां रे छोटंसं बांधण घातलं. इथं मारली त्याने, आता पकडला असता इथं.
समोर बघताय ना रौद्र तेवढा सुंदर असा सह्याद्री, वरती टोकाला बघा धुकं आलं आहे पूर्ण. आता पाऊस गेला आहे, म्हणजे पाणी झालं आहे पर्याला वगैरे, पण आत्ता बघा आता पाऊस गेला आहे. सकाळी पडला भरपूर. सकाळी ओढ्यावर आलेलो, झोळ मारून मासे पकडले थोडे, त्याच्यानंतर मग ह्या बांधण्याला पाणी झालं आहे का बघायला आलेलं. तर पाणी अजून काय तेवढं झालं नाही आणि त्याच्यामध्ये लिकेज पण आहे, जरा काम करून जायला लागेल. आणि या नदीवरती अशी छोटी छोटी बांधणं बांधलेली असतात, त्याला पाळणा लावला की काम झालं. म्हणजे अजून जरा टाईम आहे, 10-1 दिवसात आहे ना इकडे पाणी पूर्ण भरेल, त्याच्यानंतर अशा या छोट्या बांधणामध्ये मासे चढतील. इकडे काहीतरी उडी मारत आहे. या बाजूला पण बघा, हे पर्सनल म्हणजे एकट्याचं बांधण. जसं एक नदीला पाणी होईल तसं मग छोटे छोटे पाळणे लावले की इथून मासे उडतात, ते मग मिळून जातात. आमच्या गावाकडे आहे ओढा, पण इकडे मराठवाडी, नायरी, तिवऱ्याकडे वगैरे शृंगारपूरकडे मोठी नदी आहे. मग नदीला अशी छोटी छोटी बांधणं प्रत्येकाची असतात. बाकी मोठी बांधणं पण असतात, पण ती काय लगेच पाणी होतं, त्यामुळे मग 2-4 दिवसच मासे पकडायचे आणि मग या छोट्या बांधणात मासे पकडले जातात. आणि ओढ्यावर मात्र 15-20 दिवस. चला, बांधण थोडंसं लिकेज होतं तर ते आता केलेलं आहे. बघूया, पाऊस पण आला आहे तर पाणी ॲक्च्युली छोटं आहे, खालून थोडंफार लिकेज आहे, ते नाही आपण बंद करू शकत. पण आत्ता जे बऱ्यापैकी मोठं लिकेज होतं ते केलेलं आहे. आता भरतोय तो, जो भरला तर इकडे पाळणं लावून मग निघूया. जे मासे उड्या मारतील ते या पाळण्यात अडकतील. चला आता परत बांधण्यावर जाऊ. जस्ट निघालो आहे, परत पावसाने गाठलं आहे. पाऊस आला आहे जोरदार. कोकणात आता पावसाने चांगली हजेरी लावली आहे. शेतीची कामं पण चांगली होतील आणि मासे पण मिळतात. आपण आलो आहे नायरी मराठवाडीमध्ये. तर आता जाऊया जरा पटापट बांधण्यावर. तिकडे बाकीचे आहेत, आम्ही इथे 2-3 इकडे होतो. मराठवाडीतून आता नायरीत आलेला आहे. पाऊस मात्र भरपूर आहे, काय थांबायचं नाव नाही घेत आहे. तर हे नायरी, इकडे काम करायचं दुकान, इकडे अस्लम भाऊंचं दुकान आहे. इकडे अस्लम भाऊंचं दुकान आहे. नमस्कार. नमस्कार, काय करताय? पाऊस चालू झाला आहे. मासे पण चढतात. हो, आम्ही गेलो होतो जरा मासे पकडायला, मजा आली. बऱ्याच दिवसाचा प्रतीक्षा केली आता. हां, शेतीची बोला कामं चालू झाली आता. ती जरुरी होती, बरेच दिवस थांबली होती. काय सांगते उद्या? चहा पितो आम्ही आता. चहा पिऊन घेऊ जरा, गरम वाटेल. पाणी टाक गारचं. तुम्ही कुठे फिरताय? हो, फिरताय कुठं? हा आपला नायरीचा पूल. गेल्या ट्रिपमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आता पाणी दिसत नाही आहे, पण थोड्याच दिवसात पाणी होईल. तर आत्ता पावसाळा सुरुवात झाली आहे, पाणी बघ मस्त वाहायला लागलं आहे. हे बघा, आता एक 7-8 दिवसामध्ये अजून आहे ना पूर्ण असं तुडुंब भरून पाणी वाहेल. चला मंडळी, फायनली घरी आलो. ॲक्च्युली झालं असं की जे बांधण बांधलेलं तर तिकडे थोडंसं लिकेज वगैरे बरेचसे इश्यू येत होते, ते सॉर्ट आऊट करायला 3-4 तास गेले. आणि त्याच्यानंतर मग परत बांधण्यावर आलो, तिकडे थोडे मासे पकडले आणि नंतर आम्ही आता संध्याकाळी घरी आलो आहे. तर मासे पकडायचे म्हटलं की प्रचंड मेहनत असते. तर जे बांधण बांधतात तेव्हा अंगमेहनत पण असते आणि खर्च पण तेवढाच असतो. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग परत पावसात भिजून मासे पकडावे लागतात. असो, तर आज मंडळी मासे पकडून आणलेले आहेत. आता आजच्या जेवणामध्ये आता आहे ना पुढील 10-15 दिवस जास्तीत जास्त करून शक्यतो मासेच असणार आपल्या घरी. तर चला मंडळी, मासे पकडून तर घरी आलो आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पाऊस म्हणाला बघा, दिवसभर पावसाची ये जा सुरू आहे. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.